काय शिकवतो बे आता मला काय तुझी लायकी आहे अबे आधी स्वतःला जिंका ज्याने जिंकले स्वतःशी त्याने जिंकले जगाशी आणि मग काय बोलतोय का संपूर्ण भारत डुबलेला आहे. तुम्हाला सांगतो जे राष्ट्र या जगाच्या पाठीवर कर्मकांडाच्या नादी नसतील लागले ते प्रगत आहेत. आमच्या देशामध्ये सांगितलं जातं की आमचा देश प्रगतीवर आहे, आमची आर्थिक व्यवस्था सुधरत आहे. सारं खोटं आहे. तुम्हाला सांगतो राजकारणी लोकांना सारखा खोटं बोलणारा जगातच माणूस नाही. इथे कोणी राजकारणी असतील तर तुम्ही लावून नका घेऊ स्वतःला, पण माझा जो अनुभव आहे तो मी ते मानणार आहे. का माझं काम आहे हो. शायरी हे समान प्रबोधनाचं माध्यम आहे. आता भाऊ साठे सांगितलं सत्य तेच बोला. तुम्हाला काय म्हणतात सत्य असत्याशी मन केले ग्वाही आणि मानिले नाही बहुमत. तुकोबाला म्हणतात आणि म्हणून मत पाहता लटके सगळं कुठे काय झाला जावी देवा. तुकोबालाचे लय अभंग भगवान बुद्धावरती तर 8 अभंग आहेत तुकोबालाचे, पण ते आपल्या निदर्शनास येऊ दिले नाही. आणि म्हणून या ठिकाणी सारा घोळ आहे. तुम्हाला सांगतो या राजामध्ये पडू नका. माणूसच माणसासाठी देव आहे. तुकडोजी मला सांगतात, तुकोबाला सांगतात आणि म्हणून त्याचीच पूजा करा, त्याचंच आचरण करा. आपल्या महापुरुषांचं आचरण करा. आपल्या परिवारामध्ये विजय मिळवा, परिवारामध्ये नाव कमवा, त्याच्यानंतर लोकांमध्ये नाव कमवा. आणि म्हणून एक वदन आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वरती एक मी गीत सादर करीत आहे. वो कभी गई गुजरी मौत नहीं मरते.
अड़तिया सजा लेते हैं। वो अपने बराबर कई दिनों की अड़तिया सजा लेते हैं तो उनकी मौत को भी दुनिया वाले बलिदान करार देते हैं। असं जगाव माणसाला गुरु शिष्य परंपरा चालत आली, व्यास खाली नाही. माझं गाणं आहे ते गुरु पौर्णिमेचं मी टाकलं आहे मागे फेसबुकवर, व्हॉट्सअपवर, अनेक लोकांनी बघितलं असेल नाही का. तर व्यास शिष्यांपासून हे गुरु शिष्य परंपरा चालत आली आहे आणि आजही चालवतो. पण काळानुरूप त्याचं स्वरूप बदलत असते. ते परिवर्तन प्रत्येक माणसाने स्वीकारणं गरजेचं आहे. आणि म्हणून म्हणायचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चळवळीचा तुम्हाला नाद का नाही? भगतसिंग आणि सुभाषचंद्र बोसाची क्रांती तुम्हाला याद का नाही? का नाही? अशा बलिदानाच्या मायभूमीला विकणाऱ्यांना धडा शिकवण्याची तुमची अवकाश का नाही? सगळं प्रायव्हेटीकरण काय हाती लागलं? नोटबंदी करून काय हाती लागलं? चलन बंद करून काय हाती लागलं? तुमचा कोणता फायदा झाला? अरे कितीतरी खोटं बोलले हे लोक. बोलत आहे सांगतो. एक बायको म्हणते नवऱ्याले, चालायला म्हणते माझ्या लाडक्या बहिणीचे पैसे आले बँकेमध्ये. बायको म्हणते नवऱ्याले, चालायला म्हणते माझ्या लाडक्या बहिणीचे पैसे आले बँकेमध्ये. तर म्हणते काढून घेऊन म्हणते. नवरा का म्हणते माझ्या बहिणा घेऊन जात बसत बिना जात म्हणजे बँकेमध्ये म्हणते काहून ते तिच्या बहीण थुकाने जागा नाही, पाय ठेवायला जागा नाही. एवढ्या पायाचा बोजा त्या बँकेमध्ये त्याची मध्ये चाल म्हणतेस म्हणे गर्मीमध्ये मराले बिना येत म्हणे जा म्हणे. तर बायकोनं उपाय केला. बायको काय म्हणते चालायला म्हणते 300 रुपये तुम्ही घेऊन घे जा म्हणते 10 रुपये. पटकन काम टाकली गाडीवर म्हणते लवकर. हे परिस्थिती आमच्या कोणा आणून ठेवली? या व्यवस्थेला आणून ठेवली. म्हणून या व्यवस्थेच्या विरुद्ध माझी लढाई आहे. नेहमी बोलतो मी कोणाच्या बापाला भीत नाही. बाबासाहेबाचा बच्चा, बाबासाहेबाचा बच्चा. मला खरं बोलायला कोणाच्या बापाला भयच नाही तुम्हाला सांगतो. म्हणून पगार भेटते आम्हाला पगार माई बायको जाते. हो आज त्यांना आमच्या बायकाच्या मागे लावून तुम्हाला पगार भेटते. आणि ज्या गुरुपूजेत ज्या त्या ठिकाणी बायका जात होतात पहिले बाया होत्या गुरुपूजेमध्ये राहत होत्या का? त्याला खबर आता पाहत का नाही. जो सुरुवात होते आणि काही कायचा नंबर नाही लागतो त्या नुसतं प्रमाणपत्र घेते घराकडे जाते. हो कान कोणीकडनं सून कोणीकडं टीका म्हणून नाही शिका. हो काही करणे म्हणजे कोणाला देणार आहे गव्हर्नमेंट? ते स्वतःचा भिकारी आहे.
हजारो कोटीचं कर्ज करून ठेवलं देशावर माहिती आहे का? वाचता का तुम्ही? ते तुम्हाला देणार आहे? ते तुमच्याकडून घ्यायला तयार आहे? शाहिरी शिवाजीची अरे आहे तलवार आणि मागे पुढे पाहू नका करत हरावार आणि गरिमा या देशाची वाचवा वाचवा गरिमा या देशाची वाचवा वाचवा शाहिरी शिवाजीची आहे तलवार मागे पुढे पाहू नका करत हरावार आणि गरिमा या